येतात. खऱ्या तर आपण पाहतो चावणे गावात असला प्रेम, संदीप दादावरती असलेला विश्वास आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेसाठी सर्व मान्यवर आमचे दाखल होत आहे. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. याच्या अगोदर आपण जर पाहिलं असेल जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे घरत साहेब, ज्ञानेश्वर घरत साहेब आत्ताच या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन प्रस्थान केले आणि साहेबांचे सहाय्यक पीए या ठिकाणी आलेले त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी दाखल झाला. त्यांचा देखील आपण या आमदार ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री विभागच्या वतीनं हार्दिक असं स्वागत होईल मैदानाच्या आतमध्ये, जिथं आपण पाहतोय 39 करतेश्वर मोठे भिंगार त्यांच्या विरोधात आपण पाहतो एकता मोपाडावाडी या दोन संघादरम्यान लढत सुरू आहे. ते मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन तो प्रतीक गोगरे पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता तेच प्रतीक घोगरे. आता पाहूया सलामीची जोडी मैदानात प्रशांत आणि त्यांच्याबरोबर अजय पवार. दुर्वांकूर मोपाडावाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी आले, त्यांचंही स्वागत आहे. प्रतीक 5-6 पावलांचा रनअप घेऊन राईट ओव्हर तो विकेट पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय. नटराज स्टाईलला फटका सजवलाय. स्क्वेअरले करून आलेला माइटी हिट षटकार डीजे. प्रशांत ज्यांनी खऱ्यातनं षटकारानं आपलं खातं उघडं केलंय आणि पाहुण्यांचा देखील त्याने षटकारांना स्वागत केलेलं आहे. आणि षटकाराने आपण पाहिलं असेल अकाउंट ओपन केलं स्वतः सहित संघाचं. प्रतीक घोगरेवरती केलेलं आक्रमण, चेंडू बराच वेळ हवेमध्ये सेफ प्लांडा चेंडू होतोय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतो. त्यांना उचला, पहिले त्यांना उचला. जा पाणी. देवाला जास्त दुखापत नसावी अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मात्र क्रिकेट खेळत असताना आपण सावधानी घे, जास्त बाळगा. असं म्हटलं तर सर सलामत येतो पगडी 50 आहे.
पण तुम्ही जेव्हा खेळत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करा. हा सुंदर चेंडू वेगवान प्रतीचा गोलंदाज प्रतीक गोगरेचा आणि हा चेंडू आलेला डॉट बॉल. जास्तच मला असं वाटतं दुखापत झाली आहे. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये असताना या ठिकाणी टिपल्याला हा झेल विकेट देऊन जातोय. तो कर्तेश्वर मोठे बरेचच कामांची विकास गंगा या ठिकाणी ते घेऊन येत असताना त्यांचा आपण पाहिलं सहाय्यक पी आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण कालबागे या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत. त्याबरोबर आपण पाहतो भूत अध्यक्ष आमच्या सुनील माळी साहेब या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरती. जोरदार अपील पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. त्याचबरोबर आपण पाहतो विश्वनाथ कानडे, त्याचबरोबर आपण पाहतो जीवन ठाकरे ही मंडळी या व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. संदीप दादा त्यांच्या सोबत या ठिकाणी चर्चा सत्र सुरू आहे. मात्र चांगली अशी स्पर्धा आपण पाहतो. डेची स्पर्धा आहे, दिवसाची स्पर्धा आहे, मात्र या स्पर्धेमध्ये कुठलीच कमी आत्तापर्यंत दाखवली नाही आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आता दुसऱ्या फेरीची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भिंगार संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता मोपाडावाडी आपण पाहतो शुभम नाईक याचा हा संघ. हा निर्णय आपण पंचाकडे रेफर केलाय. आमची कमिटी या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण स्वागत समारंभाकडे बोलूया. मी किरण माली या साहेबांना विनंती करीन की या ठिकाणी प्रवीण कालबागे साहेबांचा या ठिकाणी साहेब पी आहे साहेबांचे आहेत, त्यांचा सन्मान अभिमान या ठिकाणी करणार आहोत. तर आपण वाईट बॉल आहे, किरण माली साहेबांना आपण विनंती करूया. किरण माळी साहेबांच्या शुभे हस्ते आपण स्वागत प्रवीण साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रवीण दादा आपण प्रवीण साहेबांना विनंती करूया की साहेब आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण साहेबांचं स्वागत देखील बघा या षटकारांना केलेलं आहे. आणि मान्यवरचा सन्मान आपण पाहतोय किरण माळी साहेबांच्या शुभे हस्ते प्रवीण कालबागे साहेब जे आपण पाहतोय आमदार साहेबचे सहाय्यक पी आहेत, त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि दुसरी सत्कार मूर्ती असते आमची असेल भूत अध्यक्ष आपण पाहतोय मी मंगेश पाटील साहेबांना विनंती करेन की सुनील माळी साहेबांचा सन्मान मंगेश दादा आपण करावं. मैदानाच्या आतमध्ये चांगली मोठी लढत आपण पाहतोय. भूत अध्यक्ष सुनील माळी साहेबांचं स्वागत आम्ही मंगेश पाटील यांना विनंती करूया की त्यांचं स्वागत आपण आपल्या शुभास्ते करावं. सुनील दादा आपणास विनंती असेल की आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिथी देव भव जी आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीला जतन करत असताना आपण सुनील माळी साहेबांचं जे भूत अध्यक्ष मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करत आहोत. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आपण पाहतो मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवणभेट सन्मान चिन्ह देऊन माळी साहेबांना आम्ही सन्मानित करत आहोत. संदीप दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय विनायक पाटील आपणास विनंती असेल की विश्वनाथ कानडे साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभास्ते करावं. विनायक या आपण विश्वनाथ कानडे साहेबांचा सन्मान आपण आपल्या शुभास्ते करावं. चला फोटो आपण या फोटो सेशन केला जातोय. पूर्ण क्षणक चित्रे आपण पाहिलं असेल स्पर्धेची आपल्या आठवणीमध्ये कायम ठेवण्यासाठी एक स्टेटस
उद्या आज कालपासून चालू सुरू असतील जे जे मान्यवर आले आहेत संदीप दादाचा स्टेटस तुम्ही बघा त्याच्यावरती सर्व मान्यवरांचं तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सदिच्छा दिले त्या सर्वांचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मी अमर ठाकूर यांना विनंती करेन की आपण जीवन ठाकरे जे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित त्यांचा सन्मान आपण आपल्या सोबत हस्ते करावा। आपण या आपल्या सोबत हस्ते त्या जीवन ठाकरे साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करू। उर्वरित जे सत्कार असतील ते आपण थोड्या पुस्तक वेळामध्ये आपण घेऊया। तत्पूर्वी आपण सूरज जोशी यांचा देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत। चला आयोजकांना आपण करूया विनंती करूया की त्यांचं आपण स्वागत करावं। अतिथी देव भव जी आपली भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीला जतन करण्याचा सर्व पाहुण्यांचा स्वागत सन्मान आपण आदरातीर्थ या ठिकाणी करत आहोत। तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मैदानाच्या आतमध्ये देखील एक चांगली ठसन म्हणूया किंवा एक चांगली लढत दोन्ही बाजूने सुरू आहे। एका बाजूला खालापूर तालुक्यात दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यावरून भिंगार संघ आहे। या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे। मैदानाच्या आतमध्ये आहे चांगला चेंडू गोलंदाज प्रीतम गोगरे चांगली गोलंदाजी करतो। आता स्ट्रायकर होते अजय शुभम ज्यांच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिलेत। पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती झळकलं असतं मात्र एका धावानं त्याचा अर्धशतक आपण पाहिलं असेल हुकलं गेले। मात्र अजय या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेख टिपलेला झेल विवेक गोगरेने टिपलेला हा झेल। एक खेळाडू आपण पाहिला असा थोडासा इंजर्ड झालाय संकेत वरे प्रयत्न चांगले आपण म्हणतो ना या ठिकाणी माझ्या संघासाठी मला काय करायचं मी संघासाठी हवं ते करू शकेल। आणि आपण पाहिलं असेल भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्या वीर जवानांना खऱ्या अर्थानं शहीद होऊन आपल्या भारत मातेचं रक्षण केलंय तसं प्रत्येक जण आपण म्हणतो माझा गाव माझा प्राभिमान माझा गाव माझा स्वाभिमान। आणि प्रत्येकाला अभिमान आहे प्रत्येकाच्या गावाचा आपल्या भारत देशाचा आणि तेच संरक्षण करत असताना भिंगार संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल थोडीशी दुखापत झाले। नक्कीच आपण त्यांना या ठिकाणी रेस दिलेली आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन आलेला फलंदाज मयूर पवार शुभम नाईक ना स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रतीक्षा करतोय। मात्र प्रेक्षक वर्गांना अपेक्षा असतील तर शुभम नाईकच्या फलंदाजीची हा सुरेख चेंडू ऑन साइड मध्ये जमीन लगतचा फटका 21 धाव या चेंडूवरती प्रीतम गोगरे चांगली गोलंदाजी करतोय। जशी पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी आपण प्रतीक गोगऱ्यांची पाहिली षटकार चौकार जरूर आले मात्र या षटकामध्ये आपण प्रीतम चांगली गोलंदाजी करतो। एक षटकारात जरूर मार खाल्ला असेल मात्र शुभम नाईक मात्र थांबाचा नाव घेत नाहीये। मात्र या चेंडूवरती केलेला आक्रमण चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर 7 धावसंख्येसाठी जाता स्लॉट मध्ये आला त्याला बरोबर प्लॉट मध्ये भरला। सुनील दादा माळी आपण या ठिकाणी आलात स्पर्धेची शोभा वाढवली। आता सगळी मंडळी या ठिकाणची प्रस्थान करत असताना सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया। प्रवीण कालबागे जे आमदार साहेबचे सहाय्यक पीएफ आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय भूत अध्यक्ष आमचे सुनील माळी त्याचबरोबर आपण पाहतोय विश्वास कानडे जीवन ठाकरे ही मंडळी आता या ठिकाणी प्रस्थान करत 32 धावा लागले धावफलक 32 ऑन स्कोरबोर्ड मांडेवरांना या ठिकाणी प्रस्थान करत आहेत। या स्पर्धेसाठी आपण खूप मोठा वेळ काढला आणि आपण या स्पर्धेला भेट दिली तर नक्कीच आम्ही संदीप दादा पाटील आणि न्यू स्टार चावणे आणि चावणे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वांचं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करत आहोत। मैदानाच्या आतमध्ये मात्र तिसरं षटक घेऊन येतोय बॉलर नेम साहिल जगे पहिला मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी पटकावला होता। फलंदाजी करत असताना 16 धावा एक षटक टाकला एक विकेट प्राप्त केली तो साहिल जगे। पाहूया आता कशी गोलंदाजी करतोय। धावफलकाचा आलेख जर आपण पाहिलं असेल थोडासा उंचावलेला आहे 2 षटक संपलेले आहेत धावा लागले धावफलकावरती 32 जमीन लगतचा फटका। आता मोफाडावाडी संघ फक्त विचार हाच करतोय की शुभमच्या वाट्याला जास्तीत जास्त आपण चेंडू द्यायचे आणि जर का शुभमची विकेट कर्तेश्वर मोठे विंगर संघाच्या गोलंदाजाला मिळाली तर मात्र धावसंख्येला कदाचित या ठिकाणी रोखलं जाईल। मात्र शुभम जो आरपीएल सीझन आपण पाहिलं असेल जो 5वा सीझन झाला त्याच्यामध्ये आपण मला वरद टावर संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी केली तो शुभम नाईक स्ट्रायकर एंडवरती। पहिल्या मॅच मध्ये 49 एक मोठी विस्फोटक फिनिंग जे शुभम नाईक यांची पाहिली आहे। हा सुंदर चेंडू जोरदार अपील
जोरदार अपील धर्मेंद्र गोगरे थोडासा स्वतः तिसरे पंच रेफर केले का बघा या ठिकाणी संदेश संदेश पाटील प्लीज आपण संतोष बघू या ठिकाणी नॉट आउट आहे नॉट आउट धर्मेंद्र भाई तिसरे आपले 12 प्रतिनिधी आहेत चेंडू कट जास्त झालाय त्याच्यामुळे या ठिकाणी पंचांनी निर्णय रेफर केला होता हा पंच आपला निर्णय फक्त द्यायचा आहे आता मॅच चांगली आहे त्याच्यामुळे पंचांना सुद्धा जरा डाऊटफुल असेल त्यावेळेस कदाचित त्या गोष्टी घडतायत मात्र शुभम जो आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे बॅटचा फेस ओपन केलाय आणि फलंदाज गोलंदाज साहिल जगे याच्यावरती आता आक्रमण करण्यास सुरुवात केली पहिल्या चेंडूने थोडासा संशय व्यक्त केला होता कदाचित असं वाटत होतं या ठिकाणी LBWचा शिकार होईल की काय मात्र चेंडू थोडासा जास्त स्पिन झाला होता त्याच्यामुळे एसटीआर सोडून चेंडू जाणारा चेंडू होता त्या चेंडूवरती मात्र आपण पहिल्या सेल बचावले त्याच्यानंतर आला षटकार धावसंख्येला आकार देऊन जातोय 39 धावा लागले धावफलकावरती 39 ऑन स्कोरबोर्ड शुभम नाईक आता डोकेदुखी ठरलंय आतापर्यंत कर्तेश्वर मोठे भिंगार संघासाठी मात्र या चेंडूला उंची लांबी हवा सगळ्या गोष्टी त्याला हवेत तसे घडतंय ना बॅक टू बॅक याला दुसरा षटकार चला मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया या मॅच कडे ही चांगली मॅच रमते अतिशय चांगली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला शुभम नाईक जो आक्रमण करतोय एकटा लढतोय आणि त्यांनी खऱ्या तर आपण पहिला असेल एक चांगली झंझावत खेळपट्टी आता विकेटवरती दाखवली आहे षटकार आणि षटकाराचीच भाषा बोलतो आतापर्यंत 5 षटकार हे शुभमच्या आपल्याला पाहायला मिळेल बॅक टू द बॉलर शुभम शुभमला 2 वेळा दुखापत झाले पाणी घेऊन पाणी चला पाणी पाहिजे का शुभम नाही जाऊ दे पाणी घ्या चला माऊली लिजे नवनाथ वाजव गाणी तुझे की उरण 190 उरण मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार थोड्याच वेळामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये अशी सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मिळाली आहे आमदार महेशजी बालदी साहेब 190 उरण मतदारसंघाचे कार्यसम्राट ज्यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार होण्याची संधी मिळाली आहे ते आदरणीय महेश शेठ बालदी साहेब यांचं या ठिकाणी आज आगमन होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण त्याच्यासाठी आयोजक मंडळी आपण तटस्थ राहायचं आहे आणि 10 चेंडूमध्ये 35 धावसंख्येतून फलंदाजी करतो शुभम नाईक आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ती 48 अंकावरती 48 ऑन स्कोरबोर्ड षटक क्रमांक शेवटचा घेऊन येतो विनायक पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि या चेंडूवरती शुभम
पाहूया चेंडू हवेमध्ये कदाचित विकेटची संधी निर्माण होईल का आणि तेच हवं होतं. इंजर्ड झाले होते, थोडीशी दुखापत होती. मात्र 35 धावांचे एक स्फोटक विनिंग पहिल्या सामन्यामध्ये 49 आणि या मॅच मध्ये 35 धावा. काय अप्रतिम दर्जा फलंदाज सादर केलाय तर शुभम नाईकनं. फलंदाज आज नवनाथ डीजे मात्र या ठिकाणी आपल्या भात्यातली चांगली चांगली गीतं ठेवणीतली गीतं आपण पाहतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यानं मुठभर मावळ्यांच्यासाठी 18 जात्री एकत्र प्रकट करून तसे शिवाजी आपण या ठिकाणी निर्मिती केली अशी त्यांची गीतं आपण पाहतो. नवनाथ कोंडिलकर यांच्या माध्यमातून महाराजांच्या वरती चांगली चांगली गीतं सादर होत आहेत, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. मात्र गोलंदाज विनायक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल धावून आलाय तो करतेश्वर मोठे बेंगारसाठी आणि शुभम जो आपण पाहिला असेल चांगली कामगिरी करत होता त्याला मात्र बाद केला. या चेंडूवरती गॅप सिलेक्शन चांगलं त्याही पेक्षा अचालता प्रतिम क्षेत्ररक्षण दर्जा सादर केलाय फलंदाज आपल्या कॉपिन क्रीज मध्ये. चला तिसऱ्या पंचाकडे क्रिटिकल हा निर्णय संतोष आमचे आहेत. बघूया दूध का दूध पाणी का पाणी तुमच्या समोर हा निर्णय पोचवला जाईल. डीजे सेफ आहे. चला कॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचणार म्हणजे या 2 धावा याड होतील आणि 50 पूर्ण झाले. 51 धावा लागल्या. शुभम धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना मयूर विनायक राऊंड विकेट गोलंदाजी करतो. चेंडूला आपटलाय पाहूया या ठिकाणी बाउन्स केलाय स्क्वेअर करून आलेला हा मायटी हिट बिग हिट षटकार.
आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय 39-39 कर्तेश्वर मोठे भिंगार अशी लढत पहिल्या दुसऱ्या फेरीची दुसरी लढत 2 सामने जिंकलेत न्यू गोल्डन पोस्त्री संघानं आणि याच्यामध्ये जो जिंकेल त्यांची लढत असेल पोस्त्री संघाबरोबर. प्रिन्स 11 आपण पाहतोय एकता मोफाडा त्यांच्या विरोधात कर्तेश्वर मोठे भिंगार. सलामीची जोडी मैदानात साहिल जगे आणि आपण पाहतो धर्मेंद्र घोगरे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं असेल चांगला फलंदाजी त्यांची आपण पाहिली आहे. साहिल जगे ज्यांनी 16 धावांचं योगदान दिलं, एक षटक टाकलं आणि एक विकेट प्राप्त केली. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाचा हकदार ठरलेला तोच आता फक्त साहिल जगे आणि बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आणि त्याच्या नावानं कर्तेश्वर मोठ्या भिंगार वर संघ ओळखला जाणारा आज धर्मेंद्र घोगरे मैदानाच्या आतमध्ये. प्रिन्स 11 एकता मोपाडावाडी त्यांच्या विरोधात भिंगार अशी लढत आपण पाहतोय. 24 बॉल मध्ये गरज असेल ती विजयासाठी 64 धावसंख्येची. 16च्या सरासरीने या धावा जमवायला लागतील ते कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. कल्पेश मालुसरे आमच्या इस्लामबाई गावचे आणि अजय त्यांनी पुरस्कृत केले आपण पाहतो प्रिन्स या नावानं मोपाडावाडी संघ. शुभम आणि त्यांची सर्व कंपनी आता हा मॅच कशी आपण व्हायला असेल हँडल करेल याच्याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. आमचे दुर्वांकूर अजून या सामन्याचा आनंद घेतात. शुभम नाईकचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. रायगड समाजाचे महागुरु संतोषजी चौधरी यांचे सुपुत्र. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. आक्रमण इज बेस्ट डिफेन्स हाच म्हणी ध्येय केला असला आपण पाहिलं असेल ध्येय ठरलं असेल. धर्मेंद्र घोगरेनं चौकाराने आपलं खातं उघडं केलंय. पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिलं असेल षटकारानं मोपाडा संघानं विनिंगची सुरुवात केली होती प्रशांत यानं आणि या धावांचा पाठलाग करता धर्मेंद्र घोगरे चौकाराने आपला स्वतः सहित संघाचं खातं देखील 4 धावानं उघडं केलंय. 59 धावसंख्येची अजून विजयासाठी गरज आहे. चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभम नाईक पहिला मॅन्डेटरी पावपेचा षटक टाकत असताना चांगली मॅच आपण पाहतोय. इथे व्होल्टेजचा आणि नेटचा बराचसा प्रॉब्लेम निर्माण झालाय. हा सुरेख चेंडू सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला आपण पाहिलं असेल खरा चौकारचा मार मिळाला आणि दुसऱ्या चेंडूला सन्मान. त्याच्यानंतर आपण नाच स्ट्रायकर होती आपण पाहतो साहिल जगे जे प्रतीक्षा करत होते आता स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय साहिल जगे. अंडर आपण पाहिलं असेल 90चा खेळाडू अंडर 90चा नव्या युवा हा खेळाडू युवा जिगरबाज शुभम नाईक. वेगवान प्रतीचा चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये. शुभम नाईक हा सुरेख चेंडू खोदून काढला. चेंडूला पाहूया ठिकाणी चेंडू स्ट्रेट जायचा 1 बाउन्सचा येतोय. दणदणीत चौकार. आज कदाचित षटक आपल्याला 5 खेळवली जातील असा कमिटीचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. तर याची नोंद आपण घ्यायचे कारण का आपण पाहतोय 190 उरण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. संदीप दादांच्या विनंतीला मान देऊन
केलकर कंपनीचे मॅनेजर आमचे परेश पटेल हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि शुभम नाईकच्या खेळ पाहण्यासाठी ते आलेले आहेत. केलकर कंपनीचे मॅनेजर परेश पटेल साहेबांना देखील आपण विनंती करूया की आमदार ट्रॉफीमध्ये परेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. ज्या 24 चेंडूमध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग करा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत तर कर्तेश्वर मोठे बेंगार संघाच्या 13 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज येतो तो मयूर पवार. पहिलं षटक आपण शुभम नाईकचं पाहिलं, चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र पाहूया हा सामना जर जिंकायचा असेल कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला तर आक्रमण हाच आता एक बचाव असेल आणि धर्मेंद्र घोगरे जोपर्यंत विकेटवरती असेल ना तोपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं कठीण होणार आहे. जसं अखिल भोईर ज्यावेळी शेवटच्या षटकाबरोबर शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहत राहिले आणि मोक्याच्या खेळामध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. मात्र ह्या मॅच मध्ये एक चांगली टसन आतापर्यंत पाहायला मिळते आहे दोन्ही संघाच्या दरम्यान. एका बाजूला प्रिन्स एलिवन एकता मोपाडावाडी त्यांच्या विरोधात कर्तेश्वर मोठे भिंगार. चौकार साहिलचे आपण पाहिलेत, एक षटकार एक चौकार धर्मेंद्र घोगरे यांचा पहिला आणि चौकार षटकारच या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयाच्या समेत आणतील. ते आपण पाहतोय 39-39 कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. स्वप्नील पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांनाही विनंती आहे स्वप्नील दादा व्यासपीठावरती यावं. नटराज ताईला षटकार मिळाला असा वास्तव होता, मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. मात्र एक टप्पा खाल्यानंतर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी दिलशान स्कूपची आठवण करण्यात देऊन आला फटका. चौकार येतो या चेंडूवरती साहिलच्या बॅटमधून. चाळीस धावसंख्येची अजूनही गरज आहे. सामना अजून संपला नाही मित्रांनो, कुठे जाऊ नका प्रेक्षक वर्ग. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक चेंडू जर असा येतोय तर आपण पाहतोय भिंगार संघाच्या बाजूनं वर्चस्व पाहायला मिळतोय, तर एक चेंडू असा येतोय की मोपाडा संघाच्या बाजूने वर्चस्व पाहायला मिळतोय. मात्र आता सिंगलच्या बरोबरीने आपण पहिला स्ट्राईक रोटेशन केलं. तर धर्मेंद्र घोगरे स्ट्रायकर एंडवरती, एक हार्ट एरियर फलंदाज स्ट्रायकर एंडवरती. उजव्या स्टीवरचा लागला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केला स्लोवरचा चेंडू. डॉट चेंडू समाप्ती. धाव संख्येत कुठलाच बदल नाहीये. टोटल धावा लागले धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. चांगली मॅच, मात्र हाणामारी करायला लागेल. या षटकामध्ये गोलंदाजी करताना मयूर याची आपण प्रशासना करायला लागेल. मयूर चांगली गोलंदाजी करत आहे. एज लागली होती. शुभम डायरेक्ट हिट, गोटी नेम बरोबर पकडलेला आहे आणि साहिल जगेला मात्र परतीचा प्रवास करायला लागेल. थँक्यू डीजे. स्वप्नील दादा पाटील यांच्या ठिकाणी आत्ताच आगमन होत आहे व्यासपीठावर, त्यांचे स्वागत. सगळे आयोजक मंडळी आपण पाहतो या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. आमचे संदीप दादा पाटील असतील, स्वप्नील पाटील असतील, संदेश पाटील, संतोष सावंत, सगळी मंडळी आपण पाहतो या स्पर्धेसाठी. 4 दिवसाच्या आपण पाहतो या आयोजनामध्ये 3 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. आमदार ट्रॉफी चा हा दुसरा दिवस. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत.
पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा आणि आता उर्वरित 12 बॉल्समध्ये रोशन विजयासाठी गरज आहे 39 धावसंख्येची. 12 बॉल 39 धावसंख्येची. आता मोठे फटकेच बॅटच्या सहाय्याने येणे गरजेचं आहे. मात्र षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून तिसरं षटक कासप विलेज एंड कडून राईट आर्म ऑर्थोपेडिक गोलंदाज अजय पवार. अजय पवार पाहूया कर्णधार जबाबदारी आहे. धर्मेंद्र घोगरे मोठा फटका, जोरकस फटका मारायचा प्रयत्न, जमीन लगतचा फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती पाहायला मिळालं. 11 चेंडू 38 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडवरती नवीन आलेला फलंदाज विनायक ज्याने शेवटचा षटक टाकला होता. 17 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केले होते आणि आता गरज असेल 11 बॉल्समध्ये 38 धावसंख्येची. चौकार षटकार या चेंडू आणि धावांचा आता अंतर कमी करतील. हा फुलरेंचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. खऱ्यात आपल्याला स्टिकर होती कदाचित हा चेंडू परत झाला असेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि विनायकनं आपलं खातं उघडे केलं 2 या धावसंख्येनं. आता गरज आहे 10 बॉल्समध्ये 36 धावसंख्येची. 10 चेंडू शिल्लक आहे, 36 धावसंख्येची गरज. प्रिन्स इदिवन एकता मोपाडावाडी, प्रिन्सच्या नावानं आज आपण पाहतोय आमच्या इसाबेचे जे पॅकर्स आहेत आज या मोपाडवाडी संघाला, त्यांनी चांगला खेळ केलाय. 10 चेंडू 36 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी. विनायक या चेंडूवरती फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी चुकी करतोय. जीवनदान दिलाय चेंडूवरती. धावसंख्या मात्र 1 या चेंडूवरती पूर्ण होतीये. 9 बॉल 35. 9 चेंडू 35 धावसंख्येची गरज असून मॅच संपली नाहीये. धर्मेंद्र घोगरे एका बाजूला आपण पाहिला अजून स्ट्राईक होतीये. मैदानावरती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या मॅचचा निकाल काय येईल हे सांगणं कठीण. हा लोअर फुटाचा चेंडू अति घाई संकटाने असं म्हणतायत. मात्र या चेंडूवरती 1च धाव. भीमर साठी आता रेफर केलाय. बघू द्या 1 धाव तर या चेंडूवरती पूर्ण होतीये. बघू या ठिकाणी आता निर्णय हायकोर्टामध्ये आता या ठिकाणी दाखल केलाय. बघू द्या आता तिकडून आपण पाहिलं असेल काय निर्णय येईल. 9 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. मात्र या चेंडूवरती बघूया एक धाव पूर्ण केले. फेअर आहे, फेअर डिलिव्हरी आहे. निर्णय आपण पाहिला असेल तर मात्र पंचांच्या फ्लेवर मध्ये आहे. तर अर्थातच आता 8 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. विनायक आता गोलंदाजी खऱ्या आता प्रशस्ता करायला लागेल. अजय काय गोलंदाजीची दर्जा या ठिकाणी सादर करतोय. आणि या चेंडूतील विनायक किती वेळ शांत राहील. अब नाही तो कभी नाहीये. आणि असं म्हटलं जातं या चेंडूवरती आता गरज होती मोठ्या फटक्याची. आणि आलेला माहिती गगनभेदी षटकार स्टेट चा फटका आपण पाहतो विनायकच्या बॅटमधून. आणि या षटकाराच्या बरोबर 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना लागले ते धावा. छत्तीस धावा धावफलकावरती. 36 धावा लागले धावफलकावरती. हा बॅक टू द बॉल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फॉलोअप तो मध्ये आहे. सिंगल 1च धाव. स्वतःला सावरलं, बचावलं आणि या चेंडूवरती आली 1 धाव. आणि एका धावसंख्येच्या बरोबर रोशन 37 धावा लागली धावफलकावरती. 37. सहा चेंडू 27 धावसंख्येची आता गरज आहे.
6 चेंडू 27 धावसंख्येची गरज. चांगल्याशी टसन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज सुरू आहे. चांगली मॅच मात्र शेवटचा षटक येतोय गोलंदाज प्रशांत. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज. नाहीये मात्र पाहूया आता दोन्ही संघाच्या पाठीराखाच्या हृदयाचे तर ठोके वाढत चालले असतील. आणि या चेंडू विनायकने या चेंडूवरती केलेला हल्ला बोल चेंडूला फेकून दिला. लॉंग ऑफच्या वरून आलेला माइट हिट गगनभेदी षटकार. 6-27 चं समीकरण. तिथे आता मात्र 21 धावसंख्येची गरज झाली 5 चेंडू मध्ये. 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज. विनायक त्याच्या बॅट मधून दुसरा हा आलेला षटकार. प्रशांत प्रेशर आणि प्रेशर अव्वंतर 1 धाव मिळाली. आता 5 चेंडू 20 धावचं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये येऊन टेपलेलं आहे. इथून जर का एखादी विकेट जर आली नाही तर मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे परतीची संधी मिळाली. प्रिन्स 11 एकता मोपाडवाडी या संघाला मात्र मोठे फटके आले तर सामना वाचवणं कठीण होईल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाहीये. अर्थात आलेला डॉट बॉल. आता गरज आहे 4 बॉल मध्ये 20. 4 चेंडू 20 धावसंख्येची गरज. आता सामना थोडासा कठीण झालाय आणि या चेंडूवरती जर काय आता मोठा फटका आला तर मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये परत त्याची संधी मिळेल. ती कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. वाईट चेंडू. प्रेशर आहे गोलंदाजावरती. प्रेशर मुळे कदाचित ही विपरीत परिस्थिती होतीये. 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सामना 1 चेंडू आला तर आपण पाहतोय मोपाड्या बाजूच्या संघाच्या बाजूनं असं वाटतं सामना झुकेल की काय. 1 चेंडू असा येतोय की आपण पाहतोय कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या बाजूने जातं की काय. मात्र क्रिकेट जो असा खेळ आहे जो शेवटपर्यंत त्याचा निकाल काय येईल सांगणं कठीण आहे. आणि बघा जिथं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू यायला हवे ते तिथं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. ते डॉट आलेला चेंडू. आता 3 चेंडू 19 धावसंख्येची गरज. निर्णायक हा चेंडू. इनायक मध्ये क्षमता आहे. इनायक मध्ये ताकद आहे. खऱ्या तर मोठे फटके मारण्याची मोठे स्ट्रोक खेळण्याची. मात्र पाहूया प्रशांत कासो विलेज एंड कडून पंचांच्या उजव्या बाजून राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी करतो आणि विनायक या चेंडूवरती आक्रमण करत असताना स्लॉट मध्ये आला. त्याला बरोबर प्लॉट मध्ये पाठवला आले हा षटकार. राऊंड द विकेट न गोलंदाजी. आता 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 2 बॉल्स आणि 13 धावसंख्येची गरज. जसं आमदार साहेबांचं कार्य आहे ना तशा मॅच देखील संदीप दादा आज ठसन पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच सुद्धा ठसन पाहायला मिळाली. निसट्टा विजय. डॉट बॉल मात्र चांगला गोलंदाज देखील हुशार आहे. चाणक्य गोलंदाज आहे. जरी मला षटकार आला असतं मात्र नॅचरल जी गोलंदाजी आहे जी नॅचरल गोलंदाजी करत असतात त्याच्यावरती कुठला दबाव नाहीये. प्रेशर नाहीये आणि प्रेशर आता पूर्णपणे क्रिएट केलंय. आपण पाहतोय भिंगार संघावरती प्रेशर रिलीज केला. पण म्हणतो गोलंदाजाने मात्र या चेंडूवरती आलेला हा षटकार की चौकार पदकात झेल होणार. मात्र तितकाही चांगला प्रयत्न. आणि हा सामना जिंकला प्रिन्स 11 एकता मोपाडवाडी संघाने. विजय संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम कर्तेश्वर मोठे भिंगार